आज श्री शंभू महादेवाचा विवाह सोहळा संपूर्ण पार पडला। एक नंबर कार्यक्रम झाला विशाळ। सर्वात पहिल्यांदा लग्न बळी मंदिरातच लागतं। चैत्र महिन्यात अष्टमीला रात्री 10 वाजता बळी मंदिरात पहिल्यांदा लग्न लागतं। मग शास्त्रोक्त पद्धतीने पूजा विधी वगैरे केला जातो। महादेवाच्या लग्ना दिवशी मुला मुलीकडचे दोन्हीही मिळून सगळं देवासाठी पोशाख आहेर वगैरे केला जातो। आता शिनापूरची यात्रा बरोबर मधोमध आली। आज अष्टमी आणि 2 दिवसानंतर एकादशीला मोठी एकादशी असते। त्यावेळेस महादेवाला कावड आणतात, म्हणजेच मुंगी घाटातनं कावड येते आपल्या इथं। आणि माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, जे हे व्हिडिओ वगैरे बघतात ते, की तुम्ही एकदा शिनापूरला अवश्य भेट द्या। रात्री 10:30-11 वाजता बळी मंदिरात खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम पार पडतो। ज्यावेळेस आम्ही बळी मंदिरातनं वरच्या देवळात लग्न लावून येतो, तर मंदिराभोवती ना लाखो लोक बसलेले असतात आणि त्यामधून आम्ही जात असतो ना, त्यावेळेस लोक आम्हाला हात लावायचे बघतात। ह्या लोकांची भावना आहे ना खूप मोठी आहे, ते सहजा कोणाला कळणारच नाही। शिंगणापूरमध्ये जे यात्रेकरू येतात ना, ते महिना-महिनाभर आहेत ना आपलं घर सोडलेलं असतं त्या लोकांनी, आणि एकादशीला इथं कावड घेऊन येतात आणि इथं महादेवावर पाणी घालतात। आणि आमची ती यात्रा आहे ना जशी संपल ना तशी एवढं वाईट वाटतं आम्हाला, खरंच वाईट वाटतं। असं वाटतं की कधी एकदा पुढची यात्रा येते। झालं आज अष्टमी, एकादशी झाली की 2-3 दिवसांनी गर्दी कमी, पौर्णिमेला तर यात्रा पूर्ण संपते। आणि आज आपल्याला महादेवाचा प्रसाद मिळाला मंडवळ्या। कसं आहे नाद नाही का विशाळ।